प्रत्येकाचं असं एक स्वतंत्र स्वप्न असतं. कुणाला घर बांधायचं असतं, कुणाला गाडी घ्यायची असते, तर कुणाला परदेशात जायचं असतं. पण समजा एका तरुणानं असं ठरवलं तर की मला माझा एक स्वतंत्र असा देश निर्माण करायचा आहे. ऐकायला स्वप्नवत वाटतंय ना, पण हे स्वप्न आता स्वप्न नाही राहिलंय, तर ही गोष्ट सत्यात उतरली आहे. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी डॅनियल जॅक्सन नावाच्या तरुणानं ही स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यानं क्रोएशिया आणि सर्बिया यांच्यामधील एका वादग्रस्त भूभागावर फ्री रिपब्लिक ऑफ वर्डीस नावाचा एक देश स्थापन केलाय. हा देश आहे अवघ्या 0.5 चौरस किलोमीटरचा. चला जाणून घेऊया डॅनियल जॅक्सन आणि त्याच्या वर्डीसच्या प्रवासाबद्दल. नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. 7 डिसेंबर 2004 रोजी ऑस्ट्रेलियात डॅनियल जॅक्सन याचा जन्म झाला. एक डिजिटल डिझायनर असलेल्या डॅनियल जॅक्सननं सर्बिया आणि क्रोएशिया दरम्यान एक देश स्थापन केलाय, आणि तेही वयाच्या फक्त 20व्या वर्षी. विश्वास बसत नाहीये ना, पण हे सत्य आहे. डॅनियल जॅक्सनच्या डोक्यात ही कल्पना आली वयाच्या 14व्या वर्षी. तेव्हा ही गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी मित्रांसोबत शेअर केलेला एक गमतीशीर प्रयोग होता. पण हळूहळू त्याला या गोष्टीचं महत्त्व समजलं आणि इथून सुरू झाला त्याचा हा प्रेरणादायी प्रवास. ह्या एका गमतीशीर प्रयोगाचं वास्तव्यात रूपांतर करण्याचा त्याचा प्रयत्न 18व्या वर्षी सुरू झाला. वयाच्या 18व्या वर्षापासून या प्रयोगावर काम करण्यास त्यानं सुरुवात केली. त्यानं या राष्ट्राची निर्मिती फक्त 0.5 चौरस किलोमीटरच्या जंगलाच्या तुकड्यावर केली, ज्याला सध्या जगाच्या नकाशावर पॉकेट 3 नावानं ओळखलं जातं, जो क्रोएशिया आणि सर्बिया यांच्यातील सीमावादामुळे कोणत्याही देशाच्या मालकीचा नाहीये. हा भूभाग टेरा नुलियस म्हणजेच कोणाच्याही मालकीचा नाही असा होतो. डॅनियलने ही संधी हेरली आणि 30 मे 2019 रोजी फ्री रिपब्लिक ऑफ वर्डीसच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. हा देश आता व्हॅटिकन सिटी नंतर जगातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश मानला जातो. जो देश आपल्याला निर्माण करायचा आहे त्याचा स्वतंत्र ध्वज असणं महत्त्वाचं आहे हे तो जाणून होता. म्हणून सर्वप्रथम त्यानं स्वतंत्र असा ध्वज निर्माण केला. त्यानंतर त्यानं देश चालवण्यासाठी जे कायदे अंमलात आणावे लागतात त्याचा अभ्यास केला आणि ते अंमलात आणले. देशात बोलण्यासाठी इंग्रजी, क्रोएशिया आणि सर्बियन या अधिकृत भाषा ठरवल्या. तसेच युरोला राष्ट्रीय चलन म्हणून घोषित केलं. या देशात आपण एकाच मार्गाने जाऊ शकतो, ते म्हणजेच क्रोएशिया देशातील ओसिजेक शहरापासून जवळ असलेल्या डॅन्यूब नदी मार्गे. तेही बोटीद्वारे जाऊ शकतो. वर्डीस हा देश खूप दूर असला तरीही 15,000हून अधिक लोकांनी या देशाचा नागरिक होण्यासाठी अर्ज केलेत. त्यातील 400हून अधिक लोक या देशाचे अधिकृत नागरिक झालेत. आता हे राष्ट्र जगातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश म्हणून ओळखलं जातंय. या देशाची खास बाब म्हणजे प्रत्येक नागरिकाकडे पासपोर्ट आहेत. तसेच 15,000हून अधिक लोकांनी या देशाचा अधिकृत नागरिक होण्यासाठी अर्ज केले असले तरी यात कोणाला प्रवेश द्यायचा हे खूप कठीण आणि विचारशील काम आहे असं जॅक्सन म्हणालाय. जेव्हा लोकांना मान्यता देण्याचा विषय येतो तेव्हा आम्ही वैद्यकीय किंवा पोलिसिंग मधील अनुभव असणाऱ्या आणि अशी कौशल्य आत्मसात केलेल्या लोकांच्या शोधात आहोत असेही जॅक्सन म्हणतो. तसेच त्यानं उघड हेही जाहीर केलंय की जरी तो सध्या अध्यक्ष म्हणून काम पाहत असला तरीही तो सत्तेसाठी अजिबात भुकेलेला नाहीये. जर वर्डीसला अधिकृतपणे मान्यता मिळाली किंवा भौतिक नियंत्रणाखाली तो प्रदेश आला तर तो आपले पदही सोडण्यास तयार आहे. यानंतर आपण लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेऊ असंही त्यानं स्पष्ट केलंय. यात आपल्याला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की हे सगळं करताना त्याला कोणी विरोध केला नसेल का किंवा काही अडचणी आल्या नसतील का? तर यात मुख्य विरोध होता तो क्रोएशिया देशाचा. जेव्हा जॅक्सनने वर्डीसला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि निधी मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलं तेव्हा त्याच्या या प्रयत्नांना क्रोएशियन अधिकाऱ्यांकडून विरोध झाला आणि ऑक्टोबर 2023 मध्ये क्रोएशियन पोलिसांनी वर्डीसच्या अनेक समर्थकांना ताब्यात घेतलं आणि हद्दपार केलं, ज्यात स्वतः जॅक्सनचाही समावेश होता. या घटनेनंतर क्रोएशियामध्ये प्रवेश करण्यास त्यांना बंदी घालण्यात आली. पण जॅक्सन म्हणाला की त्यांनी आम्हाला हद्दपार केलं, पण का ते कारण सांगू शकले नाही. त्यांनी हेच कारण पुढे केलं
की आम्ही मायदेशाच्या सुरक्षेसाठी धोका आहोत, पण या उलट सर्बिया देशानं अधिक पाठिंबा दर्शवला। जॅक्सन हा वारंवार सर्बिया येथील बेलग्रेडला जातो, जेथे त्यानं असा दावा केलाय की त्याचं आदरातिथ्य पद्धतीनं स्वागत केलं जातं। या घटनेनंतर डॅनियलने वर्डिसला निर्वासित सरकार म्हणून संबोधलं आणि आता तो बेलग्रेड, सर्बियामधून वर्डिसचं कामकाज चालवतो। यातच भविष्यातील सहकार्यावर चर्चाही करण्याची त्याला संधी मिळाली आहे। त्याला आलेल्या प्रतिकाराला त्यानं तोंड देत त्याला आता दोन्ही शेजारी राष्ट्रांशी शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत। डॅनियल जॅक्सनची कहाणी ही केवळ एका सूक्ष्म राष्ट्राची निर्मिती नाहीये, तर ती आहे स्वप्नांचा पाठलाग करण्याची आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य करण्याची कहाणी। त्यानं सिद्ध केलंय की वय, संसाधनं किंवा परिस्थिती ही स्वप्नांच्या आड येऊ शकत नाहीत। तो म्हणतो, जेव्हा तुम्ही त्या जमिनीवर उभे राहता आणि लक्षात येतं की तुम्ही स्वतःचा देश बनवलाय, तेव्हा तो अनुभव जादुई आहे। डॅनियल जॅक्सन आणि वर्डिसची ही कहाणी आपल्याला प्रेरणा देते की आपणही आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणू शकतो। आज डॅनियल जॅक्सन आणि त्याचा वर्डिस हा जगभरातील स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक प्रतीक बनलाय। 125 एकरांच्या छोट्या भूखंडानं मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आहे। क्रोएशियाच्या विरोधाला न जुमानता डॅनियल आपल्या ध्येयावर ठाम आहे। तो म्हणतोय, हा भूखंड फक्त जंगल नाहीये, तर एक जादुई वास्तव आहे। तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज अनकट।